माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्यात आलेली आहे. रेग्युलरवाल्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेलं आहे आणि इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी होती 2,000 रुपये चा हप्ता शेतकऱ्यांना मिळायचा, वर्षाला 6,000 रुपये मिळायचे, पीएम किसानच्या धर्तीवरती चालू केली होती. तर ती मला वाटतं की सरकारनं ती गुंडाळलेली आहे, त्यासाठी निधी प्रस्तावित केलेला नाही, त्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेला नाही, ज्या पद्धतीने लाडकी बहीण ऑल या सगळ्या गोष्टीचा केला. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे की पीक विमा असेल, पीक विमा योजना पुढच्या वर्षीची ट्रिगरवाली, त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी निधीची तरतूद केलेली नाही. म्हणजे एकंदर आपण जर बघितलं तर नदीजोड प्रकल्प अमुक धमुक 2047 त्या दृष्टीनं तो आशादायक वाटला असला तरी सध्या पदरात काय, तर तो निराशादायकच वाटतो आहे. आता या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पण किती अटी शर्ती लागतील ते पण एक मोठं हे आहे. म्हणजे राजा उदार झाला हाती भोपळा दिलाय, अशा पद्धतीची एकंदर गत निर्माण झालेली आहे. ठीक आहे, मला अपेक्षा नव्हती या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करतील. आपली मागणी 3 लाखापर्यंतची होती, परंतु त्यांनी 2 लाखापर्यंत का होईना केली आणि ती फक्त थेट सरळ शेतकऱ्यांना मिळू द्या. अटी जाचक अटी लादू नका. धन्यवाद.